हाय गाईज. प्रत्येकाची अपेक्षा असते की आपली स्किन सगळ्यात भारी दिसायला पाहिजे आणि याच्यासाठी आपण भरमसाठ पैसासुद्धा खर्च करायला अजिबात मागं-पुढं बघत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, आपण अशी स्किन घरीसुद्धा मिळवू शकतोय, ते पण ₹0त. ट्रस्ट मी अँड फॉलो धिस रेमेडी. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक मोकळी वाटी घ्यायची आहे आणि आपल्या फेशियलचा हिरो इन्ग्रीडियंट तो म्हणजे टोमॅटो. तर टोमॅटो मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलेलं. 2 चमचे आपल्याला टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालायची थोडीशी साखर. अ, एक साधारणतः चमचाभर इनफ आहे आणि त्यानंतर ह्या 2 गोष्टी व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. ओके. आता आपलं पहिलं स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झर. क्लिन्झरसाठी मी इथे घेतलेला आहे चाकू. लिंबू कापायला घेतला यार, गळा कापायला नाही. एवढं वाईट दिवस आलेले नाही आहेत माझा अजून. तर डायरेक्टली लिंबू अजिबात चेहऱ्यावरती वापरायचं नाही. तर इथं आपण घ्यायचं आहे टोमॅटोची 1 चमचा प्युरी आणि त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार जर स्किनला सोसत असेल, तरच लिंबू वापरा. तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा प्रोन असेल, तर अजिबात वापरू नका. नाहीतर रिएक्शन होऊन ॲक्नेज आणि थोडे वाढतात. तुमची स्किन नॉर्मल टू ड्राय किंवा थोडीफार ऑइली असेल तर तुम्ही आरामात वापरू शकताय. लिंबू सोसत नसेल तर तुम्ही टोमॅटोच्या पल्पमध्ये थोडंसं कच्चं दूध घातलात तरी चालेल. अतिशय मस्त क्लिन्झर आहे. मला लिंबू बऱ्यापैकी सूट होतो म्हणून मी घातलेला आहे आणि जास्त सूट होत नसेल तर एक 4-5 थेंबसुद्धा बास आहेत. ते इनफ आहे काम करण्यासाठी. 2 मिनिटं छान संपूर्ण चेहऱ्यावरती, मानेवरती मसाज करून ह्याला वॉश करून घ्यायचं नॉर्मल पाण्याने आणि इथे तुम्ही बघू शकताय चेहरा खरोखर सांगते खूप जास्त क्लीन होतो. सेकंड स्टेप आहे ती म्हणजे एक्सफोलिएशन. सुरुवातीला जे टोमॅटोचा पल्प आणि आपण साखर विरघळायला ठेवली होती, तर ते मिश्रण व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. आता साखर ही एक नॅचरल ह्युमिडंट आहे. म्हणजे काय? आपल्या चेहऱ्याचं जे मॉइश्चर आहे ना, ते पूर्ण टिकवून ठेवते आणि आपली स्किन अतिशय जास्त हायड्रेटेड राहते आणि हायड्रेटेड असलेली स्किन थोडीशी प्लम्पसुद्धा दिसते. याला 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. अजिबात स्क्रब करायचं नाही. कारण साखर जी आहे ती माईल्ड एक्सफोलिएशन करते. एक 10-15 मिनिटानंतर ना ते पूर्णपणे वाळेल. ओके. वाळल्यानंतर एक टोमॅटोची स्लाईस घ्यायची आणि त्याच्यावरती साखर घालायची. साखर तुम्ही पिसून घेतलात म्हणजे पिठी साखर घेतलात तरी चालेल किंवा मोठी साखर घेतलात तरी चालेल, काही हरकत नाही. पण फार मोठी नसावी. अदरवाईज स्किनवरती खूप रॅशेस होतात आणि स्किन ब्रेकआउट होण्याची सुद्धा शक्यता असते. हे ना रिअलमध्ये खूप मेसी होतं खरोखर. त्यामुळं डायरेक्ट वॉशरूममध्ये ट्राय केलात तर चालेल. मला व्हिडिओसाठी तर समोर बसावं लागतंय. अंगावर वगैरे लई घाण पडते यार. पण इट्स ओके. रिझल्ट याचे वर्थ आहेत, वर्थ. तर खरोखर सांगते मी, हा एवढा मस्त एक्सफोलिएटर आहे ना, तुम्ही फक्त वापरून बघा. एक 2-3 मिनिटं व्यवस्थित स्क्रब करायचं, एक्सफोलिएट करायचं आणि स्पीड मी इथं दाखवते, व्हिडिओ पळवते. नाहीतर रिअलमध्ये तुम्ही म्हणाल एवढं फास्ट करायचं काय? अजिबात नाही. नाहीतर तोंड सगळं लाल भडक करून घेशीला तुम्ही आणि व्यवस्थित सगळीकडे स्क्रब करून झाल्यानंतर एक 2-3 मिनिटानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने किंवा ल्युकवॉर्म म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुवू शकताय, काय अडचण नाही. तर चेहरा धुतल्यानंतर मी खरोखर सांगते स्किन एवढी क्लीन आणि क्लिअर दिसते ना, तुम्ही इथं फक्त बघा. सुरुवातीचा चेहरा बघा आणि आत्ताचा चेहरा बघा. खरोखर थोडा ना थोडा तरी फरक जाणवतो तुम्हाला. मी असं अजिबात फेकणार नाही की जमीन आणि आसमानचा फरक पडतो. पण नक्कीच तुमची स्किन खूप जास्त क्लीन आणि थोडीशी ग्लोईंग दिसते. त्यानंतर एक्सफोलिएट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची स्टेप फॉलो करायची आहे ती म्हणजे स्टीम घ्यायची आहे. त्यानेच तुमच्या पुढच्या प्रोसिजर अतिशय बेस्ट रिझल्ट देतात. आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे एक मसाज क्रीम. तर मसाज क्रीमसाठी आपण घेतलं इथं टोमॅटो पल्प, त्यामध्ये घातले दही आणि राईस फ्लोअर, तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ नसेल तर काय करायचं, तांदूळ मिक्सरला पिसून घ्यायचं. मी पण तेच केले. अगदी बारीक म्हणजे अगदी बारीक पिसून घ्यायचं. तांदळाचे एवढे फायदे आहेत मी खरोखर सांगते.
याच्यामध्ये स्किन लाईटनिंग, स्किन ब्राईटनिंग, त्यानंतर अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. याच्यामुळे तुमचं कोलॅजन प्रोडक्शन बूस्ट होतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील, डार्क सर्कल्स असतील किंवा तुमची स्किन खूप जास्त उन्हामुळे टॅन झाली असेल अ, किंवा ॲक्नेचे जे मार्क्स राहिलेले असतात, तर असे कोणतेही डाग जर चेहऱ्यावरती असतील आणि तुम्ही जर तांदळाचा वापर रेग्युलर केला, तर ट्रस्ट मी गाईज, जस्ट ट्रस्ट मी, तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स ज्या आहेत ना, त्या पूर्णपणे कमी होतात. तुमची स्किन लाईट व्हायला मदत होते आणि कितीही जुनं टॅनिंग असू दे तुमच्या चेहऱ्यावरचं, ते पूर्णपणे निघून जातं. व्यवस्थित मसाजिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि काहीच जमत नसेल तर फक्त सर्क्युलर मोशन इज दी बेस्ट आणि हा आहे त्यानंतरचा रिझल्ट. फेस वॉश केल्यानंतर तुमची स्किन एवढी मऊ, एवढी गुळगुळीत होते, की आपल्याला खरंच पटत नाही, की यार ही माझी स्किन आहे. ह्याचा इफेक्ट जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे. लास्ट आहे फेस पॅक. त्यासाठी मी इथं घेतलेलं थोडंसं टोमॅटोचा पल्प, त्यानंतर त्यामध्ये घातले मी लिकोराईस पावडर, ऑरेंज पील पावडर, हळद आणि दूध. तुमची स्किन जर ऑइली किंवा नॉर्मल असेल, तर तुम्ही यामध्ये रोज वॉटर ॲड करू शकताय किंवा दही वापरलात तरी चालेल. मला दूध चांगलं सूट होतं म्हणून मी नेहमी दूधच वापरते. दूध कच्चं असेल तर बेस्ट, नसेल तरी काही हरकत नाही. आणि हा पॅक तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला, मानेला, हाताला, पायाला सगळीकडे लावू शकताय आणि 10-15 मिनिटानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने याला वॉश करा. ट्रस्ट मी, इथं काहीसुद्धा फिल्टर वगैरे लावलेला नाही आहे. मी कोणत्याच व्हिडिओत एक्स्ट्राचे काही फिल्टर वगैरे अजिबात वापरत नाही आणि माझ्या चेहऱ्यावरती काहीसुद्धा नाही आहे. काहीसुद्धा म्हणजे काहीसुद्धा नाही आहे आणि तुम्ही सुरुवातीचा माझा चेहरा बघा आणि आत्ताचा माझा चेहरा बघा. मी आई गं यार! तुम्ही फक्त एकदा ट्राय करा आणि तुम्हाला एका वापरातच याचे खूप भारी रिझल्ट्स मिळतील आणि बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून हे फेशियल एकदा करू शकताय. नॅचरल आहे त्यामुळं असं काही नाही की महिन्यातून एकदा करायला पाहिजे. तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करू शकताय आणि आवडला तर रिझल्ट नक्की शेअर करा.